उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. असेच स्वामींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे आपले स्वामी आहेत. जो हरला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा आपले स्वामी माऊलीच. जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामीच. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा आपली स्वामी आई. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच. सर्व करता करविता म्हणजे आपली स्वामी माऊली. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा मनापासून जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लव यू स्वामी असे टाईप करा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, तुमच्या दुःखाचा नायनाट हो, हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करेल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या दुःखाचा आता सर्वनाश होणार आहे. होय बाळा, आता मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे. तुला वाटत असेल की तुझं कोणी नाही, पण तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जन्म दिला आम्हासी तू, दिला तुझी आधार. श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू, तरी मानतो तुझपाशी. जन्मोजन्मी द्यावा थारा, स्वामी तव चरणाशी, स्वामी तव चरणाशी. बाळा तू हार मानू नकोस. आचार विचार ही घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहेत. सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी. गोड शब्द हे घरातील धनदौलत. शांतता ही घराची लक्ष्मी. आत्मविश्वास घरातील देवस्थान. दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समयी. पैसा हा घरचा पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घराची वैरी आहे. नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा तू हार मानू नकोस. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि पूर्ण होतात इच्छा तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया तुम्ही जिंकू शकाल. अगदी आपल्या स्वकीयांविरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर भगवंतावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांवर ठेवला होता. सहमत असाल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. होय बाळा, वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता सुद्धा येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपले जातात. भक्ती केल्याने संकट येणारच नाहीत असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट पाहिजे असते. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं
आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता, स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करता. बाळा, परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते, म्हणून कधीच हताश निराश होऊन रडत बसायचं नाही. उलट धीराने परिस्थितीचा सामना करायचा. तुम्ही ज्या वेळेस रडता तेव्हा लोक तुमच्यावर हसतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही रडायचं नाही, हार मानायची नाही. आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोणी फक्त काही विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू बनतो असे नाही, तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू. आणि त्यासाठी घरदार सोडून वा त्याग करण्याची काही एक गरज नाही. त्याऐवजी मुखात नाम घेत राहा. प्रत्येक कर्म स्वामी सेवा ह्या भावनेने करत राहा. भक्ती मार्ग धरायचा आहे, कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंतच शेवट आहे. सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. बाळा, श्री स्वामी समर्थ नाम ओठावर कायम असावे, जेणेकरून स्वामी समर्थ नामाचा महिमा काळ काय वेळेवर सुद्धा विजय मिळवून देतो. एवढा प्रचंड अनुभव श्री स्वामी समर्थ मंत्रात आहे. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे इतकंच स्वामींना अपेक्षित आहे. स्वामींबद्दलची तळमळच आपल्याला स्वामींजवळ नेते. मन एकटे पडते तेव्हा फक्त स्वामीच त्याला धीर देतात, त्यांनाच मनाचे भाव कळतात. ह्या कलियुगात तात्काळ तारणारे श्री स्वामी समर्थ हेच आपले ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, आपले गुरु आहेत आणि ते आपली स्वामी आई. सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी कितीही संकटे असली, तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते मी आता दूर करणार आहे, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. तुमचाही तुमच्या भगवंतावरती प्रेम असेल तर होय देवा, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असे टाईप करा. बाळा, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल. आणि हे विचार तुम्हाला स्वामी नामाने नक्कीच बदलता येणार. त्यामुळे स्वामी नाम कायम मुखात असू द्या. प्रत्येक दिवस हे तुमचा आनंदाने जाईल. सहमत असाल तर जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.